Good morning, students. Welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management. Today, we are going to start our next function of management, coordinating. Coordinating means establishing link between various departments of the organization and also brings about harmony, integration in the group efforts. In an organization, many people are working together in different departments to achieve a common goal. Therefore, it becomes necessary to bring together all the group's efforts. Coordination is a hidden force which binds all other functions of management. Coordination is the integration and synchronization of the efforts of a group so as to provide unity of action for organizational objective. We can say coordination is the essence of organization success. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट या प्रकरणामध्ये नवीन कार्याला सुरुवात करत आहोत आणि त्याचं नाव आहे कोऑर्डिनेशन, की ज्याला आपण मराठीमध्ये कार्यामधील समन्वय असं म्हणतो. आता तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे विभाग असतात, वेगवेगळे खाते असतात, डिपार्टमेंट्स असतात आणि या प्रत्येक विभागामध्ये अनेक लोक कार्य करत असतात की जे वेगवेगळ्या विभागांमध्ये विखुरलेले असतात. मग या सर्व लोकांच्या कार्यामध्ये एकवाक्यता आणणे म्हणजेच समन्वय होय. त्यांचं जे कार्य आहे त्यांच्यामध्ये प्रॉपर एक लिंक निर्माण करणे, याच कार्याला कोऑर्डिनेटिंग असं म्हटलेलं आहे. आणि हे कार्य बिझनेस ऑर्गनायझेशनमधील प्रत्येक जो मॅनेजर असतो त्याला करायचे असते. आधुनिक व्यवसायात समन्वय म्हणजे विविध कार्य, खाती, विभाग, कर्मचारी करत असलेली कार्य एकाच दिशेने चालविणे. म्हणजे याकरता जो व्यवस्थापक असतो त्याला सर्व जे आपले कर्मचारी असतात की जे वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत असतात त्यांच्यामध्ये एकात्मता आणावी लागते. त्यांनी जे वेगवेगळ्या विभागात राहून ते जे काम करत असतात त्या कामामध्ये सहसंबंध निर्माण करावा लागतो, जेणेकरून सगळेच जे कर्मचारी आहे ते संस्थेचं जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतील. त्यामुळे हे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे की सर्व जे संस्थेमधील कर्मचारी आहेत, वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे अधिकारी वर्ग आहेत, यांचे जे प्रयत्न आहेत ते एकाच ध्येयाच्या दिशेने त्याची वाटचाल होईल. आणि यासाठी कोऑर्डिनेटिंग हे फंक्शन जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. आता सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, तर इथे संस्थेमध्ये काम करत असताना जी कामं वेगवेगळ्या विभागांमध्ये वाटून दिलेली असतात त्यामध्ये क्रम निर्माण करणे, म्हणजे कोणत्या कामानंतर कोणतं काम करायचं हे ठरवणे आणि त्या क्रमानुसार ती कामं एक एक टप्प्याटप्प्याने पूर्ण करणे, याला सिंक्रोनायझेशन असं म्हटलेले आहे. आणि त्यामध्ये सहसंबंध निर्माण करणे, यालाच आपण कोऑर्डिनेटिंग किंवा मराठीमध्ये याला आपण समन्वय निर्माण करणे असं म्हणतो. आता कोऑर्डिनेटिंगसाठी काही तत्त्वज्ञानांनी किंवा आपण ज्याला आपण एक्सपर्ट म्हणू मॅनेजमेंट फील्डमधले, त्यांनी काही डेफिनेशन्स दिलेले आहेत. त्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया. नाव सी द फर्स्ट डेफिनेशन गिवन बाय हेनरी फेयोल. टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज ऑल द ॲक्टिव्हिटीज of a concern to facilitate its working and its success. And the second definition is given by Mooney and Riley. Coordination is orderly arrangement of group efforts to provide
unity of action in the pursuit of common goals. See, in both the definition, same thing is explained. We can say that by doing the coordination function, manager can brings about all the activities in a definite manner, and he can communicate all the people, those who are working in different departments, so that all the group efforts, he can give the direction to all the group efforts to achieve a predetermined objective. म्हणजेच याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की दोन्ही व्याख्यांमध्ये साधारण आपल्याला तेच सांगितलेलं आहे की कोऑर्डिनेशन म्हणजे काय, तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये जे सर्व कर्मचारी वेगवेगळे राहून काम करत असतात त्यांच्या कामामध्ये सुसूत्रता आणणे, त्यांच्या कामामध्ये सहसंबंध निर्माण करणे म्हणजेच कोऑर्डिनेशन होय. आणि ते करत असताना त्यांच्यामधील वातावरण, त्यांच्यामधील जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते वृद्धिंगत करणे किंवा आपण ज्याला म्हणू की त्यांच्यामधला जो सलोखा आहे, कर्मचाऱ्यांमधला सलोखा आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करणे. त्याचप्रमाणे जे प्रयत्न असतात कर्मचाऱ्यांचे आपल्या संस्थेसाठी ते जे काम करत असतात त्यांचे जे प्रयत्न असतात त्याची वाटचाल ही एकाच दिशेने नेणे, आणि ही दिशा तुम्हाला माहीतच आहे की का हे सगळे कर्मचारी या संस्थेमध्ये काम करत असतात. तर अर्थातच संस्थेचं जे ध्येय आहे, संस्थेचं जे टार्गेट आहे किंवा आपण ज्याला ऑब्जेक्टिव्ह आहे असं म्हणूया, ते साध्य करण्यासाठी सगळे कर्मचारी हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असतात. तर या सगळ्यांच्या प्रयत्नांमध्ये एकात्मता, एकवाक्यता आणण्यासाठी जे काही काम केले जाते त्यालाच कोऑर्डिनेशन असे म्हणले जाते. नाउ we are going to learn the importance of coordinating with the help of various points. In our textbook 10 points are given for explaining the importance of coordinating. Today we are going to discuss first 5 points in detail. Now let's see which are these points. See, coordinating encourages team spirit. The second is coordinating gives proper direction to all the employees working in the business organization. Third is coordinating facilitates motivation. Fourth, optimum utilization of resources is possible due to coordinating. Fifth, it helps to achieve organizational objectives. Sixth, it improves relations. Seventh, coordinating leads to higher efficiency. 8. Coordinating improves goodwill of the business organization. 9th, coordination helps to maintain unity of direction. And the last is, it helps to bring specialization. So, with all these 10 points, we are going to now discuss why coordinating function is important for the business organization. Now we are going to discuss one by one all these points. Now take the first one. Encourages team spirit. Coordination encourages team spirit. In the organization, many peoples are working together in different units or departments. There may be conflicts, disputes among individual departments, and maybe conflicts arise between employer and employees regarding policies, rules, and responsibilities. Coordination function takes all efforts to minimize the conflicts among the people. Thus, it increases the team spirit at workplace. See how the coordination function is important to encourage the team spirit. See, in the business organization, many people are coming together
and they are working in different units or in different departments. And due to any reason, conflicts may arise among the individual or between the units, departments, or between the employer or employees regarding the policies, rules, regulation, and method of working. So many different reasons are there. And due to such disputes, quarrels among the employees, the business organization may suffer loss. But here the role of manager is very important, because with the help of coordinating function, he has to bring the good atmosphere in the business organization so that he can minimize the conflicts among the people, and he should raise such type of feeling in the minds of all the employees that yes, this organization is of mine, and if I do extra efforts in this organization, definitely organization is able to achieve more and more profit, and ultimately I will be enjoying that profit. So such feeling should be raised in the mind of all the employees. Then only the team spirit can be generated among all the employees, and business organization is able to achieve the predetermined objective. विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेटिंग या फंक्शनमुळे जे सर्व कर्मचारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत असतात, त्यांच्यामध्ये एक सांघिक कार्य निर्माण करता येतं. हे जे संघटनेचे कार्य आहे ते सर्व व्यक्तींना एकत्रित घेऊन करायचे असते. कोणाही एका व्यक्तीमुळे संस्थेचे कार्य ही होत नसतात. सर्व जे कर्मचारी आहेत, मग अगदी तो वॉचमॅनपासून मॅनेजरपर्यंत वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे जे सगळे कर्मचारी आहेत, त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच संस्था आपलं उद्दिष्ट हे गाठू शकते. आणि हे उद्दिष्ट गाठणं तेव्हाच शक्य आहे ज्यावेळी डिपार्टमेंटमधला संघर्ष किंवा कामगारांमधला संघर्ष किंवा मालक आणि कामगार यांच्यातला जो संघर्ष आहे तो कमी होईल. तेव्हाच संस्थेला हे शक्य आहे की सर्व कर्मचाऱ्यांच्या मध्ये एक सामूहिक भावना, एक टीम स्पिरिट त्यांच्यामध्ये जागृत होईल. आणि ज्यावेळी हे टीम स्पिरिट या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होईल किंवा जागृत होईल, त्यावेळेस ती संघटना आपली ध्येय ही यशस्वीपणे गाठू शकते. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या कार्यामध्ये एकसूत्रीपणा, सहसंबंध निर्माण करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं, जेणेकरून पूर्ण बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये एक सांघिक भावना, ज्याला आपण टीम स्पिरिट असं म्हणतो, ते निर्माण होईल आणि ते एका ध्येयाने सगळे प्रेरित होतील आणि आपल्या संस्थेचं उद्दिष्ट गाठण्यामध्ये यशस्वी होतील. म्हणून कोऑर्डिनेटिंग फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. नाउ सी द नेक्स्ट वन. गिव्स प्रॉपर डिरेक्शन. कोऑर्डिनेशन इंटिग्रेट्स डिपार्टमेंटल ॲक्टिव्हिटीज फॉर अचीविंग goal of the organization. Under the function of coordination, the work is arranged in a very systematic way which gives proper direction to the employees. See, in the function of coordination, what manager is doing? Manager is observing all the working force which he is having within the business organization, and according to the abilities, liking, qualification, he is distributing that work among the various workers, employees, or among various departments, and thus the work is properly arranged by the manager
and then only it is possible for the business organization to achieve their predetermined objective. See the students, due to the coordinating function only, it is possible for the business organization to complete the task within given period of time. And in the function of management only, integration and synchronization of the efforts of group is included. This coordination function provide unity of action for the organizational goal. विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेशन फंक्शन हे संस्थेमधील सर्व कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट दिशा दर्शविते. जे सर्व कर्मचारी वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेले असतात आणि आपल्या संस्थेचं ध्येय पूर्ण करण्यासाठी ते काम करत असतात, या सगळ्यांचे प्रयत्न हे कोऑर्डिनेशन किंवा समन्वय या कार्यामुळे हे प्रयत्न एका विशिष्ट दिशेने नेण्यात व्यवस्थापकाला यश हे येत असते. त्यामुळे कोऑर्डिनेशन फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून प्रत्येक वर्करला आपला मार्ग काय आहे, आपण कोणत्या मार्गाने गेलो असता आपल्याला आपले ध्येय हे निश्चितपणे गाठता येईल याची जाणीव निर्माण होते. म्हणून समन्वय हे कार्य संस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. Now see the third one, facilitates motivation. Coordination motivates the employees to take initiative for completing their task. An effective coordination increases efficiency, which results into growth and prosperity of the organization. A prosperous organization ensures job security, higher income, promotion and incentives. See, due to the coordination, the superiors have to motivate the subordinates by providing them monetary and non-monetary incentives. Superiors encourages the subordinates to perform better and achieve the objective. See, in the business organization, the motivation power plays a very vital role, because due to the motivation, manager can push up all their staff to achieve the target, and this motivation can be there by offering employees financial and non-financial incentives to improve their performance. It boosts the morale of the subordinates. पहा विद्यार्थी मित्रांनो, की कोऑर्डिनेशन या फंक्शनमुळे जे कर्मचारी असतात त्यांना एक प्रकारची प्रेरणा या फंक्शनमुळे मिळत असते. समन्वयामुळे कर्मचारी जे हाती उपक्रम घेतात किंवा जे काम करत असतात त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणाही होत असते. हे फंक्शन जे आहे ते कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत असते, आणि हे जे प्रोत्साहन आहे ते संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना कधीकधी आर्थिक तर कधी बिगर आर्थिक अशा प्रकारचं प्रोत्साहन ती आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ शकते. आर्थिक म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की जे कर्मचारी खूप उत्कृष्टपणे आपला परफॉर्मन्स दाखवतात त्यांना पगारामध्ये वाढ व्यवस्थापक देऊ शकतो, किंवा जे ओव्हरटाईम करतात त्यांना जास्तीचं वेतन त्यांना दिलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे आता नॉन इन्सेंटिव्ह म्हणजे काय, तर बऱ्याच कंपन्यांमध्ये ॲन्युअल फंक्शन वगैरे असतात दरवर्षी. त्या फंक्शनमध्ये जे कर्मचारी व्यवस्थित काम करतात, कमीत कमी चुका करतात, जे वेळेवर हजर असतात, किंवा असेही काही कर्मचारी असतात की जे कधीच सुट्टी घेत नाहीत, तर अशा कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करणे, त्यांचा सन्मान करणे, त्यांना प्रशस्तीपत्रक देणे, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांचा सन्मान हा करू शकता.
आणि अशा प्रकारे जर एखादा गुण त्यांच्या अंगी जर व्यवस्थापकाला दिसला असेल तर त्या गुणांचं कौतुक अशा कार्यक्रमामध्ये केलं जाऊ शकतं. आणि जर अशा प्रकारे आपल्या कर्मचाऱ्यांना कधी आर्थिक तर कधी बिगर आर्थिक प्रोत्साहन दिलं तर नक्कीच हे प्रेरणादायी ठरतं त्यांच्यासाठी. आणि म्हणून समन्वय हे कार्य अतिशय महत्त्वाचं असतं, कारण या कार्यामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना मोटिवेशनल फोर्स देणे किंवा मोटिवेशनल पॉवर त्यांच्यामध्ये निर्माण करणे याचा सुद्धा समावेश झालेला आहे. म्हणून हे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे की जेणेकरून जे सर्व कर्मचारी आहेत संस्थेमधले ते अधिकाधिक काम करण्यासाठी प्रेरित होतील, मोटिवेट होतील. आणि अल्टिमेटली यामध्ये फायदा शेवटी कोणाचा असणार आहे तर बिझनेस ऑर्गनायझेशनचाच आहे. आणि ज्यावेळी बिझनेस ऑर्गनायझेशनला बऱ्यापैकी फायदा होतो, प्रोडक्टिव्हिटी वाढते, प्रॉफिटेबिलिटी वाढते किंवा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला दरवर्षी अधिकाधिक नफा मिळत गेला तर अल्टिमेटली शेवटी त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना सुद्धा होणारच आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ होऊ शकते किंवा हे वेतन वाढल्यामुळे त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारू शकतो, त्यांचं प्रमोशन होऊ शकतं, बिझनेसचं विस्तारीकरण होऊ शकतं. आणि बिझनेसचं विस्तारीकरण झालं की आपोआपच कर्मचाऱ्यांना सुद्धा अनेक संधी निर्माण होऊ शकतात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की कर्मचाऱ्यांनी संस्थेसाठी झटून काम केले की संस्था तर मोठी होतेच, पण संस्था मोठी झाली की आपोआपच त्याचे बेनिफिट कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळतात. म्हणून बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे व्यवस्थापक असतात किंवा जे अधिकारी वर्ग असतो त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमी प्रेरित करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि हे प्रेरित करणं केवळ आणि केवळ तुम्ही त्यांच्यामध्ये सहसंबंध, त्यांच्या कामामध्ये सहसंबंध निर्माण करू शकता. त्यांच्या वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये इंटरलिंकिंग आणि इंटरडिपेंडेंट हा जो प्रकार आहे तो अधिकाधिक वाढवून सुद्धा त्यांना तुम्ही अशा प्रकारे कामासाठी प्रेरित करू शकता. सो दॅट्स वाय इट इज सेड कोऑर्डिनेशन फॅसिलिटेट्स मोटिवेशन अमंग द एम्प्लॉईज. Now next is optimum utilization of resources. As I said earlier, this point is very important because for all functions of management you can write this point. So remember this point very well. It is applicable to all functions of management. Optimum utilization of resources. Coordinating function facilitates optimum use of resources. These resources may be physical, human, and financial. Managers try to integrate all the resources systematically, which helps to minimize the wastage of resources and control the cost of work. See, due to the function of management, it is possible for the business organization to use all resources at its best level. The resources are put to best possible use by the members of the organization, and this encourages subordinates to use initiatives as they are motivated. See, you know that all the resources are very valuable for the business organization, and proper instruction and systems are developed in the function of coordination to avoid the wastage, duplication of work and wastage of time of the all employees. So in the function of coordination, subordinates are guided to utilize the resources like men, machine, material and money in the maximum possible in a best way. Ultimately, it helps reduce the cost and increases the profit. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेटिंग हे फंक्शन असं आहे की ज्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनमधली जी साधनं असतात या सर्व साधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर करणं हे शक्य आहे.
तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी ही संसाधने जी असतात ती अतिशय महत्त्वाची असतात आणि याचा जास्तीत जास्त चांगला वापर हा जर कर्मचाऱ्यांकडून केला गेला तर नक्कीच त्यामुळे संस्थेची उत्पादकताही वाढत असते. उत्पादकता वाढली की आपोआपच उत्पन्नसुद्धा वाढतं. त्यामुळे या साधनांचा ही साधनं कोणकोणती आहेत तर आपण पाहिलं आहे की फिजिकल आहेत. फिजिकल म्हणजे तुमचे रिसोर्सेस असतील, रॉ मटेरियल असेल, ह्युमन रिसोर्स असतील, जसं की कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांचा सुद्धा अधिकाधिक चांगला वापर हा झाला पाहिजे. आणि आर्थिक साधनं आहेत, जसं की कर्मचाऱ्यांनी आपला वेळ वाया घालवायचा नाही किंवा जे मशिनरी घेतलेली आहे ती अधिकाधिक चांगल्या कामासाठी वापरायची आहे. त्यानंतर जो श्रम आहेत कर्मचाऱ्यांचे ते सुद्धा वाया जाता कामा नयेत. म्हणजे या श्रमाचा, पैशाचा, मशिनरीचा हा चांगला वापर उत्पादकता वाढवण्यासाठीच झाला पाहिजे, जेणेकरून संस्थेला अधिकाधिक आर्थिक नफा हा मिळू शकेल आणि त्यामधून या आर्थिक नफ्यामधून शेवटी कर्मचाऱ्यांचे हितसुद्धा साधता येईल. म्हणूनच या रिसोर्सेसचा सर्वात चांगला वापर होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी कोऑर्डिनेटिंग फंक्शन हे गरजेचं आहे. कारण कोऑर्डिनेटिंग फंक्शनमुळे व्यवस्थापकाला काय करता येतं तर डुप्लिकेशन ऑफ वर्क म्हणजे एकच काम पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या विभागामध्ये केले जाणे किंवा वेगवेगळ्या व्यक्तींकडून केले जाणे हे टाळता येतं. त्यानंतर त्याला साधनांचा गैरवापर जो होऊ शकतो तो टाळता येतो. त्यानंतर वेळेची बचत करता येतं आणि हे सगळं त्याला केवळ आणि केवळ या समन्वय कोऑर्डिनेटिंग फंक्शनमुळे करणं शक्य आहे. नाव द नेक्स्ट 5th one, achieve organizational objective. Coordination leads to minimize the wastage of material, delay in completion of work, departmental disputes, etc. to a great extent. It ensures smooth working of the organization without any difficulties in the process of achieving the objectives of the organization. See, what is the aim, ultimate aim of the manager? Of course, to achieve the organizational objective. All the predetermined goals which are already set by the owner of the organization, the manager is required to achieve that target or that goals with the help of all subordinate staff. So, with the function of coordinating, it is possible for the manager to achieve all these tasks or objective. And coordination helps to minimize the wastage of material, then duplication of work, delay in completion of work, then all the quarrels and disputes can be minimized with the help of coordinating function. And see, when such a good atmosphere is created by the manager in the business organization, then definitely it is possible for the business organization to achieve their predetermined task. पहा विद्यार्थी मित्रांनो, या कोऑर्डिनेटिंग फंक्शनमुळे संस्थेला आपली जी उद्दिष्ट आहे त्यांची पूर्तता करणं हे सहज शक्य आहे. म्हणजे साधनसामग्रीची जी उधळपट्टी होऊ शकते, वेळेचा अपव्यय होऊ शकतो किंवा ज्या संस्थेमध्ये इतर समस्या असू शकतात त्या कमी करण्यासाठी या फंक्शनची व्यवस्थापकाला मदत होत असते. जी संस्थेची उद्दिष्ट आहेत ती प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये संघटनेच्या सुरळीतपणे काम करण्याची खात्री देण्यासाठी कोऑर्डिनेटिंग किंवा समन्वय हे जे कार्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. या कार्यामुळेच जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये सलोखा निर्माण होऊ शकतो. त्यानंतर एकच काम पुन्हा पुन्हा करणे किंवा वेळेचा जो अपव्यय आहे, साधनसामग्रीची उधळपट्टी आहे ती थांबवता येऊ शकते. तर अशा पद्धतीने कोऑर्डिनेशन हे जे फंक्शन आहे ते व्यवस्थापकाला आपली कामे वेळेच्या आत बिनचूकपणे पूर्ण करण्यासाठी मदत करत असतं. तर या 5 मुद्द्यांच्याद्वारे आपण आज
कोऑर्डिनेशन फंक्शन हे कसं महत्त्वाचं आहे ते पाहिलेलं आहे. बाकीचे उरलेले जे पुढचे 5 मुद्दे आहेत ते आपण उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. लेक्चर्स पुन्हा पुन्हा पहा, ऐका आणि शक्य असेल तिथे नोट्स लिहा आणि हे जे 5 मुद्दे आहेत ते पुन्हा पुन्हा वाचा. टिल देन, गुड बाय, टेक केअर अँड थँक यू व्हेरी मच.